स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा मिळालेला आहे। मद्रास कोर्टाने कुणाल कामराला दिलासा दिलाय। 7 एप्रिल पर्यंत कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 7 एप्रिल पर्यंत आता कामराला अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। कुणाल कामरा याला आता मोठा दिलासा मिळालेला आहे। मद्रास कोर्टामध्ये कुणाल कामराने या संदर्भात जामिनासाठी अर्ज केलेला होता। त्यानंतर आता 7 एप्रिल पर्यंत कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 7 एप्रिल पर्यंत कुणाल कामराला अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मोठा दिलासा मिळालेला आहे। मद्रास कोर्टाने कुणाल कामराला मोठा दिलासा दिलाय। 7 एप्रिल पर्यंत कुणाल कामराला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 7 एप्रिल पर्यंत कुणाल कामरा याला अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला हा मोठा दिलासा मिळालेला आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। मनश्री, कुणाल कामरा याला हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। मद्रास कोर्टाने कुणाल कामराला हा मोठा दिलासा दिलाय। 7 एप्रिल पर्यंत कामराला अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे 7 एप्रिल पर्यंत आता कुणाल कामराला अटक केली जाऊ शकत नाही हे निश्चित। एकंदरीतच कुणाल कामरा विरुद्ध एकनाथ शिंदे यांचा संपूर्ण पक्ष अशा पद्धतीची लढाई आपल्याला गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात बघायला मिळाली होती। कुणाल कामरा याने जे विडंबनात्मक राजकीय भाष्य केलं होतं, राजकीय कविता सादर केलेली होती, ती कुठे ना कुठे एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खटकली। त्यानंतर त्याने काम केलेल्या स्टुडिओची सुद्धा तोडफोड झाली, त्यावरूनही बरंचसं राजकारण रंगलं। त्यामुळे कुणाल कामरा याच्यावरती गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशा प्रकारची मागणी शिंदे गटाकडनं करण्यात आली होती। मात्र आता अखेर मद्रास कोर्टानं कुणाल कामराला हा मोठा दिलासा दिला असं म्हणावं लागेल, कारण 7 एप्रिल पर्यंत कुणाल कामराला अटक करता येणार नाहीये। 7 एप्रिल पर्यंत कामराला अंतरिम जामीन हा मंजूर करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे एक प्रकारे कुणाल कामरा याला हा एक मोठा दिलासा एकनाथ शिंदेच्या वरती विडंबनात्मक काव्य सादरीकरणाच्या या संपूर्ण प्रकरणात मिळालेला आपल्याला बघायला मिळतोय। निश्चितच धन्यवाद मनश्री या सविस्तर माहितीसाठी।